हॅलो ब्युटिफुल लेडीज, चला तर आपण मेकअपला सुरुवात करूया। सर्वात पहिले आपण आपला फेस हा खूप छान प्रकारे असा क्लीन करून घ्यायचा। तुम्ही फेस वॉश करू शकता किंवा कोणत्याही वाईप्सच्या सहाय्याने तुम्ही तुमचा चेहरा हा छान प्रकारे असा क्लीन करून घ्या। नंतर मी वापरत आहे हे गुड वाईप्सचं टोनर आहे। हे मी आपल्या चेहऱ्यावरती छान प्रकारे असा स्प्रे करून घेणार आहे व त्याला 5 मिनिटं सुकवत आहे। मॉइश्चरायझरसाठी मी वापरत आहे पतंजलीचा ॲलोवेरा जेल। तुमच्याकडे कोणतंही अवेलेबल असेल मॉइश्चरायझर ते तुम्ही किंवा तुमच्या चेहऱ्याला जे सूट असेल ते तुम्ही वापरू शकता व आपल्या चेहऱ्यावरती छान प्रकारे असा मसाज करून घ्यायचा आहे। फाउंडेशनसाठी मी वापरत आहे मेबलिन फिटमीचं 320 असं माझं शेड आहे। फाउंडेशन कधीही वापरताना तो असा छान प्रकारे असा शेक करून घ्यायचा आहे व फिंगर्सच्या साहाय्याने आपल्या चेहऱ्यावरती असा छान प्रकारे असा पसरवून घ्यायचा आहे। ते झाल्याच्या नंतर ब्युटी ब्लेंडरने तो आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण प्रकारे असा पसरवून घ्यायचा आहे। तो ब्युटी ब्लेंडरने फक्त डॅब 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 जागच्या जागी असा बसवून घ्यायचा आहे। कानेवरती मानावरती सगळीकडे असा ते लावून घ्यायचं आहे। आता मी लावत आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर। आता मी कन्सिलर यासाठी यूज करत आहे, मला माझे डोळ्यांच्या खाली असं थोडंसं हायलाईट करायचं आहे, यासाठी मी इथे कन्सिलर वापरत आहे। आता मी मेबलिन फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर अशी लावत आहे, जेणेकरून आपण जो फाउंडेशन आणि कन्सिलर लावला आहे तो जागच्या जागी असा बसून जावा। आपला बेस हा खूप छान प्रकारे असा झालेला आहे। आता हे आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर पॅलेट। याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे 4 आपल्याला ब्लशर, 2 हायलायटर आणि 2 कॉन्टूर दिलेले आहे। कॉन्टूरच्या बेसच्या सहाय्यानेच मी माझा आय मेकअपचा बेस तयार करून घेत आहे। माझी साडी रेड आणि गोल्डन कलरची आहे, त्यामुळे मी आय पॅलेटमधून गोल्डन कलरचा असा शेड घेऊन तो फिंगर्सच्या सहाय्याने असा माझ्या चेहऱ्यावरती छान प्रकारे असा पसरून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता माझा आय मेकअप हा खूप असा सिंपल आहे। त्यानंतर मी माझ्या चेहऱ्याला कॉन्टूर करत आहे। मी आता नोज तसेच चीक आणि फोरहेड माझा आता मी कॉन्टूर करत आहे। त्या पॅलेटमधूनच कॉन्टूरचा असा मी शेड घेतलेला आहे। आता मी त्याच्यातूनच ब्लश आहे तो मी यूज करत आहे। आता हायलायटर, या पॅलेटमधला हायलायटर एकदम असा खूप छान आहे, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती एकदम नॅचरल असा ग्लो येतो। कोणताही याच्यामध्ये चंकी असा प्रोडक्ट बिलकुल नाही आहे। आता मी ब्राऊन कलरची अशी पेन्सिल घेऊन आपले ॲब्रो फिल करत आहे। कधीही आपण ॲब्रो फिल करत असताना ब्राऊन पेन्सिलचा यूज करायचा, त्यामुळे आपले जे ॲब्रो आहे ते एकदम नॅचरल दिसतात, असे फेक वाटत नाही। व ब्रशच्या साहाय्याने मी त्याला छान प्रकारे असा सेट करून घेत आहे। तुम्ही बघू शकता माझे ॲब्रो एकदम नॅचरल असे वाटत आहे। आता मी हुडा ब्युटीची रेड अशी लिपस्टिक घेतलेली आहे। माझी साडी ही रेड आहे, त्यामुळे माझे लिपस्टिकचा शेडसुद्धा मी डार्क असा रेड घेतला आणि तो एवढा असा सूट होते माझ्या साडीला, तुम्ही बघूच शकता। मी छान प्रकारे अशी लिपस्टिक लावून घेतलेली आहे। आता मी इयरिंग घालत आहे। माझी साडी ही गोल्डन कलरची आहे, त्यामुळे मी माझी ज्वेलरीसुद्धा मी गोल्डन कलरचीच यूज करणार आहे। त्यासाठी मी झुमके घातलेले आहे जे गोल्डन कलरचे आहे। मस्त अशी रेड कलरची बिंदी लावलेली आहे। सिंदूर इज इम्पॉर्टंट, त्याशिवाय आपला हा मेकअप लूक कंप्लीटच होत नाही। आता मी गळ्यामध्ये ज्वेलरी घालत आहे। माझा लूक हा एकदम असा कंप्लीट झालेला आहे। जर तुम्हाला हा मेकअप आवडला तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।